आता व्हॅलेन्सी कशी काढायची. इथे सोडियमची व्हॅलेन्सी आपल्याला 1 दिलेली आहे. सोडियमची व्हॅलेन्सी 1च राहणार. सोडियमची व्हॅलेन्सी 1 राहणार. मॅग्नेशियमची व्हॅलेन्सी 2 राहणार. ॲल्युमिनियमची व्हॅलेन्सी 3 राहणार. त्यानंतर सिलिकॉनची व्हॅलेन्सी 4 राहणार. बरोबर आहे, 4. त्यानंतर फॉस्फरस. आता ही जी फॉस्फरस आहे, सो फॉस्फरसची व्हॅलेन्सी जी आहे ही 5 आहे. तर आपण 5 याची व्हॅलेन्सी लिहित नाही, तर 5ला काय करतो, 8मधून 5 मायनस करायचे. 8मधून 5 जर मायनस केले तर 3 उरतात. म्हणजे फॉस्फरसची जी व्हॅलेन्सी आहे ती किती आहे, 3 आहे. त्यानंतर इथे स्कँडियम, तर स्कँडियमची व्हॅलेन्सी 6 आहे. सो 8मधून 6 मायनस करायचे. इथे व्हॅल्यू आहे 8मधून 6 केली की 2 येणार, म्हणजे इथे 2 येणार स्कँडियमची. त्यानंतर क्लोरीन. क्लोरीनची व्हॅलेन्सी इथे 7 आहे. तर ती व्हॅलेन्सी 7 आपण घेऊ शकत नाही, म्हणून 8 - 7 जर घेतलं तर याची व्हॅलेन्सी 1 येते. म्हणजे क्लोरीनची व्हॅलेन्सी पुन्हा काय येणार, 1 येणार. त्यानंतर आर्गॉन. आर्गॉनची काय येणार व्हॅलेन्सी, इथे 8 आहे. म्हणजे 8 - 8 करायचं, म्हणजे याची 0 व्हॅलेन्सी येणार. 8 - 8 = 0, म्हणजे याची व्हॅलेन्सी 0 येणार. 0 म्हणजे काय, हा कशात येतो मग, इनर्ट गॅस. इनर्ट गॅस म्हणजे काय, नोबल गॅस. याचा जो व्हॅलेन्सी आहे ती कशी आहे, 0 आहे. ओके, हा कम्प्लिटली फिल्ट आहे. ओके, हे समजलं आहे कसं काढायचं. फक्त व्हॅलेन्सी 1 2 3 4 4पासूनच असते. मग ती परत जसं इथे 1 2 3 4, त्यानंतर परत 3 2 1 आणि 0. इथे 1 2 3 4 4पर्यंत सरळ आहे. मग इथून परत उलट चाललेलं आहे, 3 2 1 0. ह्या प्रकारे व्हॅलेन्सी काढायची असते. त्यानंतर बघू ॲटॉमिक साईज. यू हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट size volume is a fundamental property of matter. The size of an atom is indicated by its radius. म्हणजे काय, साईज ऑफ ॲन ॲटम आपण बघितलं आहे, प्रॉपर्टी ऑफ मॅटर व्हॉल्यूम असतो, त्यानंतर साईज असते. द साईज ऑफ ॲन ॲटम, मग ॲटमची साईज कशी मोजायची, इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. तर ते रेडियसनी मोजतात. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट शेल. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन, ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन of the nucleus of the atom and its outermost shell. For example, जसं इथं आर्गॉनचं दिलेलं आहे, आर्गॉनचं, तर आर्गॉनपासून हे झालं न्यूक्लियस. ओके, हा न्यूक्लियस झाला. न्यूक्लियसपासून तर त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटपर्यंत, न्यूक्लियसपासून तर त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटपर्यंत हा काय झाला, त्या ॲटमचा रेडियस झाला. इथे दिलेला आहे पोटॅशियम, तर पोटॅशियमपासून तर त्याच्या ह्या न्यूक्लियसपासून तर लास्ट ऑर्बिटपर्यंत हा काय झाला, त्याचा रेडियस झाला. ओके, देन याला म्हणतात ॲटॉमिक साईज किंवा ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस. मग ॲटॉमिक रेडियस कोणत्या युनिटने मोजतात, तर पायकोमीटर. पायकोमीटरने मोजतात. पायकोमीटर म्हणजे PM, विच इज स्मॉलर दॅन नॅनोमीटर. नॅनोमीटरपेक्षाही छोटं. म्हणजे 1 PM 1 पायकोमीटर. पायकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. मायनस दिलेला आहे रेस टू पॉवर. सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडियस आर गिवन हिअर. मग काही एलिमेंट्स आणि ॲटॉमिक रेडियस त्यांनी आपल्याला दिलेला, म्हणजे ॲटॉमिक रेडियस त्यांनी आपल्याला दिलेला आहे. इथे ऑक्सिजनचं 66 आहे, नंतर बोरॉनचा 88 आहे, कार्बनचा 77 आहे, नायट्रोजनचा 74 आहे, बेरिलियमचा 101 आहे, त्यानंतर 11 आहे, त्यानंतर लिथियमचा 152 आहे. ओके, सो हे दिलेलं आहे. You will find that atomic radius goes on decreasing while going from left to right within a period. मग पिरियड मध्ये काय होतं, you will find that atomic radius goes on decreasing. atomic radius कसं होतं आहे, डिक्रीजिंग होतं आहे. आपण ते बघू नंतर. एक लेफ्ट टू राईट. जसं जसं लेफ्टपासून आपण राईटकडे जसं आपण लेफ्टपासून राईटकडे जातो, तर आपल्याला काय होतं आहे की लेफ्टपासून जेव्हा आपण राईटकडे जातो तर डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये ते जात आहे. काय, यू विल फाइंड दॅट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. जसं जसं आपण लेफ्ट टू राईटमध्ये जातो पिरियडमधून, तसं तसं हे डिक्रीज होत जाते. समोर मी आणखी डिटेल्स सांगणार त्याच्या. द रिझन बिहाइंड दिस इज एज फॉलोज. वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 by 1. म्हणजे काय होतं, वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जातो पिरियॉडिक टेबलमध्ये म्हणजे पिरियडमध्ये, द ॲटॉमिक
ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस, तसे तसे काय होतं आहे, ॲटॉमिक नंबर वाढतात. बरोबर आहे. ॲटॉमिक नंबर वाढत आहे. इथे बघा, जसं जसं आपण लेफ्ट टू राईटमध्ये जातो ॲटॉमिक नंबर वाढत आहे. बरोबर आहे. इथे 1 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे. तर असं हे ॲटॉमिक नंबर काय होतं आहे, वाढत आहे. The reason behind this is the atomic number increases 1 by 1, meaning the positive charge on the nucleus increases. मग जसं ॲटॉमिक नंबर वाढत आहे म्हणजे त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होतं, वाढत आहे बाय 1 युनिट ॲट अ टाईम. आणि प्रत्येक वेळेला एक एक इलेक्ट्रॉन काय होतं, एक एक पॉझिटिव्ह चार्ज वाढत आहे. इलेक्ट्रॉन वाढत आहे म्हणजे काय होत आहे, पॉझिटिव्ह चार्ज वाढत आहे. द ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड टू द सेम आउटर मोस्ट शेल. आणि मग काय होतं आहे, जे इलेक्ट्रॉन असतात ते सेम इलेक्ट्रॉन एका शेलमध्ये इलेक्ट्रॉन काय होत आहे, ॲड होत आहे. Due to the increased nuclear charge, the electron are pulled toward the nucleus to a greater extent and thereby the size of the atom decreases. Due to the increased nuclear charge, मग जसा न्यूक्लिअर चार्ज वाढत जातो, न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय, जसं इलेक्ट्रॉन वाढत आहे, इलेक्ट्रॉन वाढत म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज वाढत आहे. the electrons are pulled towards the nucleus to a greater extent and thereby the size of the atom decreases. तसं काय होतं आहे, ॲटमची जी साईज होत आहे ती कशी होत आहे, डिक्रीज होत आहे. सम इलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेड आर गिवन हिअर. काही इलिमेंट आणि ॲटॉमिक रेड आर तुम्हाला दिलेले आहे, ते आपण कसं काढायचं ते आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये.